कोल्हापूरला जात असताना आमदार रोहित पवारांनी कार्यकर्त्यांसोबत मिसळीचा स्वाद घेतला। यावेळी अनेक राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। केजरीवालांना स्वतःपेक्षा दुसरा नेता प्रसिद्धीला आलेला चालत नाही, त्यामुळेच मोठे नेते केजरीवालांना सोडून गेले असा आरोप चित्रा वाघ यांनी केलाय। राघव चड्ढा यांनी आत्मसन्मानासाठी आपला सोडलं अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे। मराठी भाषेच्या मुद्द्यावरून ठाकरे लोकांना भडकवण्याचं काम करत आहेत असा आरोप गुणरत्न सदावर्तेंनी केलाय। अमित ठाकरेंचा व्हिडिओ दाखवत सदावर्तेंनी हा आरोप केलाय। भाजपचे नगरसेवक प्रवीण छेडा भाषण करत असताना सर्वपक्षीय नगरसेवकांनी गोंधळ घातला। सभागृहात बसलेले आयुक्ताचे प्रतिनिधी भाषणावेळी लक्ष न देता मोबाईल वापरत असल्याने सत्ताधारी आणि विरोधातील नगरसेवक आक्रमक झाले। मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केईएम रुग्णालयाचं नाव बदलण्याची मागणी केली होती। किंग एडवर्ड मेमोरियल बदलून कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय करण्याचा प्रस्ताव आरोग्य समितीने मंजूर केला। अखेर आमदार संजय गायकवाड यांना उपरती आली। शिवाजी कोण होता पुस्तकाच्या प्रकाशकाला केलेल्या शिवीगाळीसाठी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। मात्र छत्रपतींच्या एकेरी उल्लेखाच्या प्रश्नावर आमदार गायकवाड ठाम आहेत। विधान परिषद निवडणुकीसाठी आम्ही भूमिका जाहीर केली। राज्यसभेला शरद पवार ठाकरे गटाने पाठिंबा दिला होता, त्यामुळे विधान परिषदेच्या जागेसाठी उद्धव ठाकरे असतील किंवा अन्य कोणी आमचा पाठिंबा असेल असं वक्तव्य पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलंय। बारामतीत 2029 मध्ये जय पवार यांच्या विरुद्ध योगेंद्र पवार उमेदवार असू शकतात, यावर प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली। 2026 सुरू आहे तर 2029 ची चर्चा का असं म्हणत प्रश्नाला बगल दिली आहे। आमदार संजय गायकवाड यांच्या तोंडाला जो कोणी काळं फासेल त्यांना 1 लाख रुपयांचं बक्षीस देऊ, पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। पवार गटाचे ओबीसी सेलचे अध्यक्ष राज राजपूरकर यांनी ही घोषणा केली आहे। संजय निरुपम यांच्या विरोधात आंदोलन केल्याने मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे। कुणाल माईनकर आणि मनसेच्या काही कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात नेलंय। मुंबई महापालिकेच्या पीपीपी धोरणाला भाजपने विरोध केलाय। भाजप नगरसेवक आणि के पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष रोहन राठोड यांनी विरोध केला। संजय गायकवाडांनी भाषा जपून वापरावी, सरकार तुमचं आहे अशी भाषा वापरली जात असेल तर त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी अशी मागणी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली आहे। शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी आमदार संजय गायकवाडांच्या वक्तव्याचा निषेध केलाय। लोकप्रतिनिधींच्या तोंडात ही भाषा शोभत नाही। मुख्यमंत्र्यांनी आमदार गायकवाड यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शेकापने केली आहे। मुस्लिम समाजाने नेहमीच जनगणनेला विरोध केलाय असा गंभीर आरोप अल्पसंख्याक राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मुस्लिम समाजावर केलाय। आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरतंय असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे। वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी करत काही जण राजकीय पोळी भाजत असल्याचा आरोप पवार गटाकडून मुंबईत फलक लावण्यात आले होते। ही घुसखोरी थांबवा अशी मागणी करण्यात आली आहे। 28 डिसेंबर 2025 रोजी विद्याप्रतिष्ठान एआय इमारत बांधकामाजवळ मध्यरात्री अघोरी पूजा मांडलेली होती। अजित पवार सकाळी इथे इमारत बांधकाम पाहणी करण्यासाठी येणार होते। अजित पवारांच्या मृत्यूसाठी ही अघोरी पूजा करण्यात आली होती असा गंभीर आरोप मिटकरी यांनी केला आहे। दहिसरमध्ये संजय निरुपम येताच मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। निरुपम यांच्या विरोधात मनसेने जोरदार घोषणाबाजी केली। मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते। शेगावात पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 अंतर्गत गायकवाडांवर एकनाथ शिंदे कारवाई करतील अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। शेगावात पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 अंतर्गत जिल्हा प्रशिक्षण वर्ग योजना कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। प्रशिक्षणावर भर दिला जाणार आहे असं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं। शिवगाळ प्रकरणी आमदार गायकवाड यांच्यावर काय कारवाई करायची आहे ते एकनाथ शिंदे करतील असं विधान रवींद्र चव्हाणांनी केलं आहे।
28 तारखेला बुलढाणा येथे आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढणार, त्याचबरोबर शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन करणार, तसेच गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचं पोलिसांचं आश्वासन आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी शिरपूर दौऱ्यावर आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एका भव्य आणि महत्त्वाकांक्षी आरोग्य प्रकल्पाचं लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं अत्यंत संवेदनशील आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेतलाय. ओबीसींवरील अमानवी अत्याचार रोखण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ओबीसींच्या दृष्टीने हा मोठा निर्णय आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मराठी शिकणं आवश्यक आहे. पूर्वीच्या नियमांची अंमलबजावणी सुरू आहे, असं स्पष्टीकरण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलंय. संजय निरुपम यांनी संप करून दाखवावाच असा इशारा संदीप देशपांडेंनी निरुपम यांना दिलाय. अमराठी लोक देखील त्यांना मत देत नाही असं म्हणत संदीप देशपांडेंनी संजय निरुपमांवर हल्लाबोल केला. पंतप्रधान महाराष्ट्रात येत आहे, त्यांनाही मराठीत भाषण करणं सक्तीचं केलं पाहिजे, अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केली आहे. विधान परिषदेवर उद्धव ठाकरेंनी जावं ही आमची भूमिका, याबाबत ते स्वतः भूमिका मांडतील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. नारी शक्ती विधेयकाबाबत पुण्यात भाजप आक्रमक झाली आहे. भाजप महिला आघाडीच्या वतीनं बालगंधर्व चौकात निदर्शनं करण्यात आली. आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, यशोमती ठाकूर यांना मुख्यमंत्री करा, असा प्रस्ताव विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडला आहे. संजय गायकवाडांचं वक्तव्य सहन करणार नाही, सरकारनं योग्य ती कारवाई करावी, असं वक्तव्य खासदार शाहू छत्रपती यांनी केलंय. अकोल्यात वंचित बहुजन आघाडीनं महानगरपालिकेविरोधात घागर मोर्चा काढलाय. 24 गावांच्या हद्दवाढीतील प्रभागात तत्काळ पाणी नियोजन करणे अशा अनेक मागण्या घेऊन घागर मोर्चा काढण्यात आलाय. मोर्चात मोठ्या संख्येनं महिला आणि पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते. आरक्षण मंजूर न झाल्यानं महिलांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होईल. ज्यांना राजकारणात आयतं मिळालंय त्यांना आरक्षणाची गरज नाही, अशी टीका खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी विरोधकांवर केली आहे.